नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमच्याकडे शिक्षण नाही, एज्युकेशन नाही, मग काळजी कशाला करताय? तुम्ही हे महिन्याला 30,000 ते 35,000 कमवू शकता. यासाठी तुमच्याकडं एक स्मार्टफोन, चांगला बॅटरी बॅकअपचा आणि टू व्हीलर लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. बरं, ही कंपनी कोणती आहे, त्या कंपनीचे कामं काय आहे, ह्याची सविस्तर तुम्हाला माहिती सांगतो. बिग बास्केट, मुंबई, पुणे अशा शहरामध्ये ही कंपनी चालते. प्रत्येकाच्या घरी ग्रोसरी देण्याचं काम ही कंपनी करते. तुम्हाला शिक्षणाची या ठिकाणी गरज नाही. स्टोअरला जायचं, आपली ऑर्डर पिक करायची, कशी करायची ह्या मागं ती 2-3 तास ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग दिल्याच्या नंतर कस्टमरचं लोकेशन असतं, त्या लोकेशनवर आपण जाऊन ते कस्टमरला द्यायचं. आपण 2-4 ऑर्डर मारले की ॲटोमॅटिक आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्यामध्ये सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजेपर्यंत ₹10 पर ऑर्डर, ₹10 एक्स्ट्रा, आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11पर्यंत पर ऑर्डर ₹10 एक्स्ट्रा. 2 किलोमीटरच्या आत पर ऑर्डर ₹25 प्लस इन्सेंटिव्हसुद्धा असतो. आता 200 ऑर्डर तुम्ही आठवड्याला पूर्ण केल्या तर तुम्हाला ₹1000 इन्सेंटिव्ह भेटतो. साधारणपणे पार्ट टाईमला 16 ऑर्डर करणं अपेक्षित असतं, कारण 16 ऑर्डरला ₹160 इन्सेंटिव्ह भेटतो. 11 ऑर्डरला ₹55 इन्सेंटिव्ह भेटतो. आणि जर आपण 26 ऑर्डर एका दिवसभरात पूर्ण केलं किंवा जास्त केलं, कमीत कमी टार्गेट 26 आहे, 26 ऑर्डर केलं की ₹390 इतका इन्सेंटिव्ह भेटतो. म्हणजे थोडक्यात ₹400 इन्सेंटिव्ह भेटतो. फुल डे काम केला, समजा तुम्ही 12-13 तास लॉग इन राहिला, तर तुम्हाला समजा 40 एक ऑर्डर झाले तुमच्या, तर 40 ऑर्डरला कमीत कमी तुमचे साधारणपणे 1600-1700 होतात. तुमचं 300चं जर पेट्रोल गेलं तरी तुमचे 1400पर्यंत अर्निंग होते. आणि जर तुम्ही कमी ऑर्डर मारल्या, 30 ऑर्डर मारल्या आरामशीर, तर तुम्हाला साधारणपणे 1300-1400 अर्निंग होते. 1100-1200 तुम्हाला पेमेंट सगळं पेट्रोल जातं. कारण पेट्रोल पण तितकंच लागतं, असं नाही की पेट्रोल लागत नाही. सिग्नल असतात, सिग्नल पाळावे लागतात, थोडाफार उशीर होतं, त्याच्यामुळे ऑर्डर लवकर आपल्याला भेटत नाही. कधी कधी फ्लो पण कमी असतं, त्याच्यामुळे आपलं ऑर्डर कमी भेटतात, त्याच्यामुळे आपल्या अर्निंग कमी होतं. फक्त आपलं ॲक्युरेट काय असतं, आपलं टार्गेट असेल तर मॅक्सिमम करणं आपलं गरजेचं असतं. आणि तो आपण कसा पूर्ण होईल, कशा पटापटा ऑर्डर पूर्ण होते, म्हणून काय करायचं, आपला जो टायमिंग असतो, शिफ्टचा टाईम असतो, त्याच्या एखाद्या तास तरी अगोदर येते. कारण एका तासाबद्दल कमीत कमी 2 ऑर्डर जरी पूर्ण झाले, तर एखाद्या वेळेस फ्लो जर कमी असला तर 2 ऑर्डर जर त्या ठिकाणी तरी ₹10 एक्स्ट्रा नसले तरी 2 ऑर्डर त्याच्यात काउंट होताना आपलं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होतं आणि आपल्याला चांगले पैसे भेटतात. जर आपण टार्गेट पूर्ण नाही झालं की एखादा ऑर्डर जर शॉप जर 11:30 क्लोज झालं, तर एखाद्या ऑर्डरसाठी आपला इन्सेंटिव्ह जातो ₹150-200 आपला नुकसान होऊ शकतं. आणि ते पेट्रोलचे पैसे आपण स्वतःच्या पैशात नाही घालणार, मग ते आपल्याला परवडत नाही. त्याचा पगार आठवड्याला होत असतो. आठवडा चालू होतो सोमवार ते रविवारपर्यंत पगार जो असतो, 7 दिवसाचा पगार 10 तारखेला, त्याच्यानंतरचा पगार ते पेमेंट होत असतं. पेमेंटमध्ये असा काही नाही आहे. पर ऑर्डर ₹25 भेटते. एखाद्या वेळेस 2 ऑर्डर पण पडू शकतात, 3 ऑर्डर पण पडू शकतात. एवढं एकाच वेळी ऑर्डर पडते तेवढं मॅक्सिमम आपल्याला ते परवडतं, पण पेट्रोल पण वाचतं आणि आपला वेळ पण वाचतो. कारण ते जवळजवळ ऑर्डर असतात पूर्ण, जर त्या ठिकाणी लोकेशनला कस्टमरचं जायला गरज नसते. आणि कस्टमरला व्यवस्थित हँडओव्हर करायची, पिकअप व्यवस्थित करायची, व्यवस्थित जायचं, सुरक्षित यायचं, सिग्नल तोडायचं नाही, तर त्या ₹25-30 नादापायी आपण पोलिसांना ₹150, ₹200, ₹500, ₹1000 दंड भोगू शकतो. जेवढं कमवलं तेवढं ते पोलिसांना द्यायला लागतं. त्याच्यामुळे हेल्मेट नाही चालेल, पण हेल्मेट घालणं तरी कंपल्सरी आहे. पण हेल्मेट आता पुण्यात तर हेल्मेटचं एवढी सक्ती नाही, पण लायसन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं कंपनीचा टी-शर्ट असले तर पोलीस तुम्हाला थांबवत नाही, कारण पोलिसांना माहिती आहे की त्यांच्याकडे लायसन, POC आहे, सगळ्या गोष्टी असल्याशिवाय कंपनी काय त्यांना हायर करत नाही. फक्त याचं जरी टू व्हीलर ह्याला काय शिक्षण द्यावं लागत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडी तुमची स्वतःची नसेल तरी चालेल, पण तुमच्या नावाचा टू व्हीलरचा तरी कमीत कमी लायसन पाहिजे. आता यासाठी गाड्या कुठल्या पाहिजे, सिटी 100, बजाजच्या गाड्या, स्प्लेंडर म्हणा, पल्सर म्हणा, फॅशन प्रो म्हणा, ज्या गाड्या चांगल्या ॲव्हरेज देतात त्या गाड्या कमी पेट्रोल भरते. आता माझी गाडी
80ची ॲव्हरेज देते. मला 100चं पेट्रोल लागतं, तर मी 700-800 रुपये कमवतो ते पेट्रोल जाऊ ना. काल मला 800 रुपये अर्निंग झाली. 750-800 रुपये अर्निंग होते. 100चं पेट्रोल गेले 700, 750, 700 अशी अर्निंग होती. त्याच्यामुळं आपण ॲक्युरेट करू लोकेशनला जायचं आणि जरा आपल्याला पण रस्ते माहीत करून घ्यायचे. शॉर्टकट कुठं आहे, काय आहे ते बघायचं, त्या ठिकाणी जायचं. तुम्ही जर चिकाटीनं चांगलं काम केलं तर पार्ट टाईमला तुम्ही महिन्याला कमीत कमी 15,000 ते 20,000 नक्कीच पडू शकतात. कारण माझी अर्निंग आहे ती दर वीकला, दर आठवड्याला माझी 5,000पर्यंत अर्निंग होते. 5,500-6,000पर्यंत अर्निंग होते. त्यातलं पेट्रोल जर 1,000 रुपयाचं मायनस केलं तर 4,500-5,000 रुपये मला शिल्लक मागे राहतात. जर आठवड्याला समजा तुम्ही 5,000 रुपये जरी 17-18 रोज ऑर्डर मारले आणि रविवारी पूर्ण दिवस जर काम केलं, कारण रविवारी इकडं मला माझ्या कामावर सुट्टी असते आठवड्याची एक. तर रविवारी काय करायचं, 3 दिवस एक्स्ट्रा पण असतात, परत इन्सेंटिव्ह असतो आणि प्लस आणखीन एक इन्सेंटिव्ह 1,000 रुपये असतो 200 ऑर्डर कंप्लीट केलं की आठवड्याला. असं म्हणून जातं पेमेंट एक 6,000पर्यंत. पण त्याला चांगलं काम करायला लागतं. जरा आपलं लॉग इन पण आपण 6 नाही तर 5 वाजता यायचं असतं. एखादा तास लवकर आलं की 1-2 ऑर्डर झाले की तेवढंच काउंट होतात, आपल्या मदत सुद्धा होते. भले त्याचा इन्सेंटिव्ह नाही भेटत, पण ते काउंटिंग तरी होते आपलं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. पूर्ण दिवस जर काम केलं तर तुम्हाला 40,000-1,000 रुपयेपर्यंत महिना पेट्रोल सगळं सोडून 35,000पर्यंत पेमेंट मिळेल आरामशीर काम केलं तर. जर पळापळ केले तर 5,000-1,000 एक्स्ट्रा भेटून जातील तुम्हाला. पण माझं असं एक सजेशन आहे की तुम्ही ते दिवसभर काम करण्यापेक्षा तुम्ही एखादा जॉब करा 15,000-20,000-22,000चा आणि तिथून तुम्ही पार्ट टाईम हे करा. कारण पार्ट टाईमला खूप परवडतं आणि फुल टाईमला कसं दिवसभर ते गाडीचे धकाधकी राहते. सकाळी 6 वाजता असते, आपली झोप नसते, मोबाईलचं चार्जिंग नसते होत. मग चार्जिंग नसली की एखादा मोबाईलमध्ये स्विच ऑफ झाला किंवा गाडीचं पेट्रोल झालं की आपण एखाद्या गाडीचं मेंटेनन्सचं काम करू शकता. घरी जाऊन विश्रांती घेऊ शकता. सकाळी ऑर्डर असतात, सकाळी ऑर्डर आहे 15 मारायच्या, उर्वरित 15 ऑर्डर संध्याकाळी 6च्या पुढं मारायचे किंवा 5च्या पुढं मारायच्या. आरामशीर 11 वाजेपर्यंत होतात. आरामशीर तुम्ही महिन्याला 30-35,000 रुपये कमवू शकता. यामध्ये सकाळी 6 तास लॉग इन, संध्याकाळी 6 तास लॉग इन, असे 12 तास कामं करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काम केला तर तुमचं पेमेंट व्यवस्थित आहे. याच्यामध्ये PF नसतो का. पण ESI सिस्टम आम्हाला इन्शुरन्स क्लेम 5 लाखापर्यंत असतो याच्यामध्ये. पण गाड्या आपण सावकाश झाला, आपली जर गाडी चुकी असेल आणि मोठा ॲक्सिडेंट झाला तर कंपनी काही आपलं क्लेम करत नाही. त्यामुळे रॉंग साईड नाही जायचं किंवा व्यवस्थित एक बार गेला तर आपल्या जबाबदारीने जायचं आणि आपलं मॅक्सिमम जो टार्गेट आहे तो लवकरात लवकर कंप्लीट करायचं. ब्लिंकिट पिंपरी चिंचवड भागामध्ये करतो. बरेचसे लोक म्हणतात की किती परवडत नाही, ते नाही परवडत नाही. त्याला टार्गेट असतो, तो मॅक्सिमम कंप्लीट करायला लागतो. परवडत नाहीच आहे, पण आता घरी बसण्यापेक्षा आणि त्याला स्प्लेंडरची गाडी लागते, ॲव्हरेजची गाडी लागते किंवा बजाजच्या गाड्या लागतात, त्या गाड्या लागतात. कारण त्या गाड्या पेट्रोल कमी खातात आणि आपल्या रस्ते आपल्या एरियातले माहितीच असतात. त्याच्यामुळे काय तो प्रॉब्लेम येत नाही. एखादी ऑर्डर असेल ती काही कॅन्सल करायची नाही किंवा कस्टमरची गोष्ट आहेत त्यांच्याकडे कस्टमर रेटिंग व्यवस्थित घ्यायचं. कारण ह्याच्यावरून आपल्याला ऑर्डर चांगल्या भेटतात. जर कस्टमरला वेळ घेतल्यानंतर म्हणजे ऑर्डरचं 1-2 महिन्यात जर चांगलं काम केलं तर कंटिन्यू तुम्हाला ऑर्डर पडतील. असं नाही की तुम्हाला पगार वाढवून भेटेल, पण तुम्हाला ऑर्डर ज्या पडतंच समजा आलं की 5-5, 10-10 मिनटं ऑर्डर हे करायला लागतात. तुम्हाला 100 मीटर जरी मागं असेल तरी तुमच्या मोबाईलला तुमच्या ॲपवर साईन अप लगेच होऊन द्यायचं. ते लगेच त्याचा अलार्म टी वाजतच असते. मग अशा पद्धतीने तुमचं मॅक्सिमम ऑर्डर कंप्लीट होतात लवकरात लवकर आणि आपलं टार्गेट ॲक्च्युअल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला चांगले त्याचे पैसे भेटतात. पार्ट टाईमला कमीत कमी 800 रुपये तरी अर्निंग होते 16-17 ऑर्डरला. फुल टाईम केलं की चांगलीच ऑर्डर राहते. कारण सकाळचा फ्लो राहतो, लोकांना गडबड राहते, संध्याकाळची गडबड राहते, मधल्या वेळेत दुपारी लोक काय ऑर्डर करतात कारण ऑफिसमध्ये कामामध्ये लोक बिझी असतात, पण ऑर्डर असतात. पण दुपारी माझं एक सजेशन आहे, दुपारी 1च्या पुढं तुमचा ॲप बंद करा, घरी जा, आराम करा, जेवण करून 2-4 तास झोप घ्या. परत 5 वाजता चहा नाश्ता करून पुन्हा आपल्या कामाला सुरू करा 11 वाजेपर्यंत. माझं एक सजेशन आहे की पूर्ण टाईम करण्यापेक्षा पार्ट टाईम सकाळी संध्याकाळी फक्त 4-5 तास लॉग इन राहा. तुम्हाला नक्कीच पेट्रोल सगळं जाऊन 15,000 चांगलं काम केलं तर 15,000पर्यंत नक्कीच कुठे गेले नाही तुमचे आणि तुमच्या जॉबचे ते पैसे. तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली माझा एक नंबर मी कमेंट करते, त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता. धन्यवाद. जय शिवराय.